आमचे मायबाप धोत्र आले आणि फटके आले अधिक शिल्लक आहेत. जेव्हा पाच बोट एकत्र होतील ना तर मुंबईचा श्वास बंद होईल. म्हणतात आमचे लेकरं तिकडे उपाशी मराले. अरे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. आपण पाहतोय दादा कुठून आला? आम्ही सोलापूर जिल्हा माढा तालुका बावी गाव आहे. एक साधारण आम्ही 400 किलोमीटरवरून आलेलो आहे. हे किती हे नियोजन आहे किती बांधवांनी केलेलं आहे? आम्ही 50 लोकांनी केलंय फक्त बांधवाने. अजून एक गाव कोणतं कोण्या गावातून? बावी तालुका माढा बावी. बरं नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी भरून यायला लागलाय. हा बावी गावातून किती बी कमी पडू द्या 6 महिने. फडणीसला सदावर्तीला म्हणावं 6 महिने मुंबई आखी खायला 6 महिने. हा शेतकऱ्याला नाद कुणी करून म्हणावं. मराठा जमीन शेतकऱ्याला फक्त अन्नदाता शेतकरी अन्नदाता आहे फक्त म्हणावं. अन्नदाता नाद कवाच करून 1 लाख. नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय. आता अजून काही दुसरं आपण वाहन दाखवण्याचा प्रयत्न करणार. या वाहनामध्ये आपण पाहतोय भाकरीचं नियोजन आहे. आपले बांधव सुद्धा या ठिकाणी पाण्याचे एवढं मोठं आयशर घेऊन आहेत. कांदे आहेत याच्यामध्ये तांदूळ आहेत. संपूर्ण नियोजन आहे. दादा कुठून आलात तुम्ही? आम्ही कर्जत अहिल्यानगर जिल्हा. तर एकंदरीत हे संपूर्ण नियोजन किती लोकांनी केलेलं आहे? हे आमचं एक छत्रपती संभाजी महाराज नावाने एक चौक आहे. त्या चौकातले सगळे मित्र परिवार आहे. 100-150 जणांची टीम आहे. एवढ्यांनी केलं. बरं तर नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले. या ठिकाणी संपूर्ण जे बांधव आहेत या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटण्याकरिता आझाद मैदानाकडे जात आहेत. आणि अजून काही आपण आयशर मध्ये जे नियोजन आपल्या बांधवांनी केलेलं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी अजूनही हे एक आयशर आहे. आता हे आयशर कुठून आलंय काय काय याच्यामध्ये आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. आता दादा कुठून आलात तुम्ही? शिवजन्म जुन्नर. काय काय घेऊन आलात? बाजरीची भाकर, चपाती, बिस्किटचे पुडे, पाणी बॉटल, शेंगदाणा मिरची, मिरचीचा ठेचा, फरसन, सर्व काही पेरू आणले होते. चादरी आणल्या होत्या. अजून काय आणलं होतं? सफरचंद आणले होते. भरपूर आणलं होतं. नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्या मराठा भगिनींच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून हे घरगुती ठेसा जे आहे ते आणलेला आहे. आता अजूनही या ठिकाणी पाहतोय एवढ्या पाण्याच्या बॉटल सुद्धा आपल्या मराठा बांधवांच्या माध्यमातून मुंबई मधल्या मराठा बांधवांच्या सोयीसाठी आणलेल्या आहेत. संपूर्ण आयशर भरलं होतं परंतु आता संपत आलेला आहे. परंतु या ठिकाणी अजूनही आहेत. आपण संवाद करण्याचा प्रयत्न करूया. अजूनही गावगाड्यामधून संपूर्ण मराठा मुंबईमध्ये जो मराठा आलेला आहे त्याला कुठलीही त्याची गैरसोय होऊ नये त्यासाठी आपल्या मराठा बांधवांनी आयशर आणलेला आहे. छोटा टेम्पो आणलेला. दादा कुठून आला तुम्ही? आम्ही भूम तालुक्यातून आलो. धाराशिव जिल्ह्यामधून. धाराशिव जिल्हा. हे जे सगळं तुम्ही अन्न आणलेलं आहे ते किती महिलांनी बनवून दिले तुम्हाला? आम्हाला कमीत कमी आमच्या गावात आणलेलं. आम्ही कमीत कमी 20,000 भाकरी आणल्या होत्या आणि 500 पाण्याचे बॉक्स आणले होते. नक्कीच मित्रांनो हा जो आहे हा याला म्हणतात आंब्याचा ठेसा आणि हे पण आहे. चिवडा पण आहे. या ठिकाणी चटणी पण आहे. या ठिकाणी या ठिकाणी आपण जसं की शेतामध्ये डब्बा पार्टी करायला जातो ना तसा या डब्बा पण बांधून दिलेला आहे. खूप चांगलं नियोजन आपल्या मराठा बांधवांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. खरंच दादा तुमचा अभिमान खूप आपल्या मराठा बांधवांना आहे. अजूनही आपण काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी अजूनही आपल्या मराठा बांधवांच्या माध्यमातून संपूर्ण सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांच्या माध्यमातून चटणी असेल, पोळ्या असतील आपल्या माता भगिनींनी मुंबई मधल्या मराठा बांधवांना दिलेल्या आहेत. आता दादांना विचारूया कुठून आलात? वैजापूर धोंडगाव. बरं हे किती लोकांनी नियोजन करून आणलेलं आहे? हे पूर्ण गावात लोकांनी दिलंय. कधी आणलं तुम्ही? हो सकाळीच आणलंय. सकाळी आणलं. बरं अजूनही संपूर्ण एवढं आणलं? हो. बरं आता ही सेवा किती दिवस चालू ठेवणार? जोपर्यंत उपोषण मिळत नाही तोपर्यंत चालू ठेवणार. बरं आता याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी कॅमेरामॅनला मी विनंती करू इच्छितो की हे तुम्ही टेम्पो दाखवावा. या टेम्पो मध्ये भाकरी आहेत, बाजरीच्या भाकरी आहेत, पाण्याच्या बॉटल आहेत. या ठिकाणी केळं सुद्धा दिसत आहेत. या ठिकाणी संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे. आता या बाजूलाच एक आपल्या बांधवांचा टेम्पो आहे. दादा तुम्ही कुठून आलात? आम्ही पिढून आलेलो. आता हे नियोजन कसं कुठून आणलं काय किती लोकांचं आहे? संभाजीनगर. असं कॅमेरामध्ये संभाजीनगर मधून आलात? हो. आता किती महिलांनी हे बनवलंय? जवळपास 20 महिलांनी बनवलं. 20 महिलांनी. बर आणि आता एक फुल भरून आणलं होतं का? हो. अर्ध संपलंय? अर्ध बी नाही संपला अजून. किती दिवस ही सेवा चालू ठेवणार?
जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा चालू जोपर्यंत मुंबईमध्ये मराठा बांधव आहे तोपर्यंत राहणार. नक्कीच नक्कीच तुमच्या काळजाला लागलं म्हणा की आपला एक दिवस मराठ्यांची गैरसोय मुंबई महानगरपालिकेने केली. जरांगे पाटलाच्या एका शब्दावरती तुम्ही बरोबर अभिमान आहे तुम्हाला. नक्कीच अभिमान असेल. जय शिवराय जय शिवराय. तर या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करू शकतो की हे दाखवा. हे बघा हे सगळं भरून आणलेलं आहे. हे बघा चटणी सुद्धा आहे. हे आपलं बघा हे पण आहे. हे सगळं नियोजन आहे. बघा भाकरी आहेत, पाण्याच्या बॉटल आहेत, ते बघा बिस्किटचे पुढे देखील सुद्धा आहेत. या ठिकाणी पाठीमागामध्ये एवढं भरपूर आहे. 2 दिवस पुरल एवढं बांधवांनी आपल्या केलेलं आहे. सांगा कुठून आलात तुम्ही? दादांच्या उपोषणाचा 14 दिवस आहे. सरकारने अद्यापही दखल घेतलेली नाहीये. मी सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो मी परभणी जिल्ह्यावरून आलेलो आहे आणि सरकारला दखल घ्यावी लागेल. कारण आज सकाळपासून दादाने असं ठरवलंय की आता ते पाणी सुद्धा घेणार नाही. जर सरकार गांभीर्याने घेत नसेल तर दादाने सांगितलं मी आजपासून पाणी त्याग केलेला आहे. आणि ही आता दादांचं पहिले दादांनी 17-19 दिवस उपोषण केले पण सध्या ती परिस्थिती नाही आहे. सरकारला विनंती आहे जोपर्यंत दादाला बोलता येतं चर्चा करता येते तोपर्यंत सरकारने यावर चर्चा करून याच्यावरती तोडगा काढावा. अन्यथा याचे परिणाम काय होतील हे सरकारला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे सरकारने कृपया अंत पाहू नये. नक्कीच या ठिकाणी पाहतोय खूप मराठा बांधव आपल्या दादांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. या ठिकाणी सुद्धा या वाहनामध्ये 2 पिकअप जे एक केलेले आहेत आणि आपले मराठा बांधव जे आहेत थोडस बसलेले आहेत. आता या ठिकाणी पाहतोय आपल्या मराठा बांधवांच्या वतीनं हा जो हे जे आहे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे. परंतु हे पाल ठोकून या मुंबईमध्ये राहणार आहेत. या ठिकाणी ही महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेच्या समोर आपले मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी बघा खूप मोठ्या उत्साहामध्ये मराठा बांधव आपल्या या आझाद मैदानापाशी जमलेले आहेत. कुणी भाकर खात आहे, कुणी पोळी खात आहे, कुणी वेगवेगळ्या पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. दादा काय सांगाल ही आपली शेतातलं जेवण तुम्ही मुंबईमध्ये जेवताय काय वाटतंय? आम्हाला खूप चांगले वाटते जेवायला मुंबईमध्ये असं हातावर भाकर घेऊन. पाटलांच्या उपोषणाचा आजचा 14 दिवस आहे. सरकारने दखल घ्यायला पाहिजे. नाही दखल घेते तर मग नंतर काय होईल ते त्यांना माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे. नक्कीच धन्यवाद. आता अजूनही आपल्या या मराठा बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी या दादांनी पाण्याचं नियोजन केलेलं आहे. ही पाणी बॉटलच आहे. दादा कुठून आहात तुम्ही? संभाजीनगर खुलताबाद. छत्रपती संभाजीनगर मधून तुम्ही आलात. किती बॉटल आणल्यात पाण्याच्या? 100 कार्टून. किती संपल्यात? आज वाढत्याच. बरं कोणी नियोजन केलं एवढं? नाही समाजाने केलं. कुण्या गावाचं समाधान कुण्या गावकऱ्यांनी केलं? आमच्याच गावाने ओढच बुद्रुक खुलताबाद. खुलताबादच्या ओढच बुद्रुक गावाने केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय अजूनही आपले काही मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी या बांधवांनी सुद्धा पाणी बॉटलचं नियोजन आपल्या बांधवांसाठी कुणालाही पाण्याची गरज असेल तर या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी बांधवांनी आपल्या पाण्याचं नियोजन केलेलं आहे. भाकरी सुद्धा केली आहे. दादा हे नियोजन कुण्या गावातून आणलेलं तुम्ही? आडगाव शहर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती आडगाव गावातून आलेला तुम्ही? हो. बरं किती पाण्याच्या बॉटल आणल्या होत्या? 5000 पाणी बॉटल. किती संपले किती बाकी आहेत? अर्धे संपले अर्धे बाकी आहेत. संपले अर्धे बाकी आहेत. बरं आता हे तुम्ही कधीपर्यंत सेवा करणार आपल्या बांधवांची मुंबईमध्ये? आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही. पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही. पाण्याच्या बॉटल वाटप राहणार. बांधवांना मदत करणार. हे मराठा बांधव मुंबईमध्ये आहेत. त्यांनी मुंबईत मध्ये राहायचंय आणि जे गावात त्यांनी हे शिदोरी आपल्या मराठा बांधवांसाठी गावातल्या आणलेली आहे. हे शिदोरी पाहू शकता. आणि जे मराठा बांधव मुंबईमध्ये आहेत त्यांच्यासाठी गावातल्या मराठा महिलांनी आपल्या भगिनींनी हे सगळं नियोजन केलेलं आहे जेणेकरून आपल्या मराठा उपाशी झोपला नाही पाहिजे मुंबईमध्ये आणि आरक्षण घेऊन आलाच पाहिजे. कुणीही गावाकडे जाऊ नये अशी सुद्धा विनंती गावातील आपल्या माता भगिनींनी केलेली आहे. आणि ही शिदोरी आपल्या पोटाच्या खळगी भरवण्याकरिता आपल्या माता भगिनींनी दिलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हा टेम्पो आलेला आहे त्यामुळे त्यांचं धन्यवाद. आता आपल्यासोबत काही अजून मराठा बांधव आहेत. दादा मला सांगा तुम्ही कुठून आलात? दादांच्या उपोषणाचा आता 4था दिवस आहे आणि हे नियोजन सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं? किती दिवस मुंबईत राहू वाटतंय? नमस्कार. एक मराठा लाख मराठा. आपण प्रथमतः आपल्या या मराठी चॅनल या मराठी मीडियाचं मी अभिनंदन करतोय. गेल्या 4 महिन्यापासून पूर्व सूचना दादांनी दिली की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मुंबईच्या आगेकूच करायचं आहे. 29 तारीख ही फायनल झालीये
परंतु 29 तारखेला आम्ही या ठिकाणी अंतरवाली सराटीपासून दादांच्या सोबत आहे. गावगाड्यातला आमचा समाज शेतकरी हा मराठा समाज असल्यामुळे सर्व आम्ही मराठा समाज गावातून पिकअप टेम्पो तुमच्या ट्रॅक्टर सहित आम्ही या ठिकाणी आलो आहेत. आमची शिदोरी आम्ही सोबत घेऊन आलेलो आहोत. परंतु पूर्व सूचना सरकारला दिल्याच्या नंतर या ठिकाणी आम्हाला राहण्याचा निवारा नाही, या ठिकाणी खायला अन्न नाही, या ठिकाणी खायला पियाला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही. 4 दिवस झालं या ठिकाणी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होतोय, तरी मराठा सेवक झोपला नाही, तरी सुद्धा हटला. आम्ही आमच्या घरी 4 पाहुणे आले तर आमची लेकरं मुंबईमध्ये 4 दिवसापासून आमची उपाशी मरायले, त्यांना निवारा नाही, पाणी नाही, काहीच नाही. अरे म्हणून तुमच्या मीडियाचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की ही 2 दिवसाच्या अगोदरची न्यूज दाखवली की आमच्या मराठा सेवकाला पियाला पाणी नाही, राहायला जागा नाही, खायला अन्न नाही. तर गावगाड्यातला जागृत झाला शेतकरी. राहिलेले माणसं म्हणतात आमचे लेकरं तिकडं उपाशी मराले. अरे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. आमच्या मायमावल्या आमचे मायबाप म्हणालेत आमची लेकरं उपाशी राहिले ना पाहिजेत. गावागावामध्ये वर्गणी चालू आहेत, गावागावामध्ये भाकरी ठेसा पिठलं कांदा लिंबू. अरे अनेक महिनाभरी लागला तर आमचा मराठा समाज जेवढे उद्योगपती असतील मराठा समाजाचे भारतामध्ये हा मेसेज तुमच्या माध्यमातून गेलाय. जेवढे उद्योगपती असतील, जेवढे अधिकारी असतील, जेवढे कर्मचारी असतील, ज्याला या मातीसाठी आपल्या समाजाची कर्तृत्वाची भावना आहे, तो समाज जागृत झालाय. म्हणून गावगाड्यातला प्रत्येक समाज आपला जागृत झालाय. म्हणून हे सर्व आता बघताय तुम्ही न्यूज दाखवतायत, जिकडे तिकडे आंघोळ पोर बिस्लेऱ्यान करायलेत. एवढा मराठा समाज आमचा स्वाभिमानी आहे. अरे खायला कुठल्याही प्रकारचे बिस्किट पासून नाश्त्यापासून सर्व व्यवस्था चाय पाण्यापासून आज आमचा समाज करायला अभिनंदन त्या समाजाचे. पण एवढी खंत आहे सरकारच्या वतीनं काय करण्यात आलंय, काहीच नाही. अरे महानगरपालिकेचे शौचालयाचं पाणी बंद केलं हो. ही पोरं आता आमच्या मराठा समाजाच्या बिस्लेऱ्यानं आंघोळ करायलेत. अभिनंदन आहे समाजाचं, समाज जागृत झालाय. दादा आपल्या माध्यमातून एक सरकारला विचारलंय, ए झाकण जुल्या हुशार वय माय, आम्ही पॅन्टवाले शर्टवालेच आम्हाला पाठवलंय. आमचे मायबाप धोतरवाले पटक्यावाले अधिक शिल्लक आहेत. आता सध्या मुंबई जाम झालेली आहे आणि आमचे मायबाप धोतरावाले आणि पटक्यावाले आले ना तर मुंबईचा श्वास बंद होईल, श्वास बंद. आमच्या मायबापाला इथं येण्याची येऊ देऊ नका. म्हणून दादा जरांगे पाटलाच्या जीवालाही जर कमी जास्त झालं ना, आतापर्यंत मराठी शांत आहेत, सोयमी आहेत. आम्ही शांततेने आम्ही उपाशी राहू. पण या ठिकाणी दादा म्हणतील तसं, आता कसं दादा म्हणतील तसं. म्हणून सरकारला एकच विनंती करतोय की तुम्ही लवकरात लवकर दादा म्हणतील त्या मागण्या पूर्ण करा. आणि ही अपेक्षा करू नका यायला कदरवलं, खायला नाही दिलं, पियाला नाही, संडासला नाही गेले, कुठं नाही गेले, हे जातील. हे आंदोलन उघडून पाडण्याचा प्रयत्न हे सरकारचा आहे. हे जाणारे नाहीत. बाय बघ पनवेल कल्याण कोण ट्रॉफिक जाम झाले, आमचे मायबाप यायला सुरुवात झाले. माय आता भाकरी आल्या, खाया पियाचं पिण्याचं पाणी आलंय. पण आणि कारवा आहे. आज महाराष्ट्रातला 2% मराठे 1-2 कोटी या ठिकाणी आले. आमचे तिकडे मायबाप आहेत ना, जेव्हा 5 बोट एकत्र होतील ना तर मुंबईचा श्वास बंद होईल. मग श्वास बंद करायचा आहे का जाम करायचा हे सरकारने ठराव. एक मराठा विश्लेषण दादांनी केलेले आहे. आपण थांबूया. धन्यवाद.